नमस्कार. असं किती वेळ झाला आहे की सकाळ सकाळी तुम्ही ठरवलं की एका सेटअप बेस्ड तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर रँडम ट्रेड्स केला आहे. लाईक समजा मी फर्स्ट 5 मिनिटमध्येच इथे एखादी ट्रेड केली, मार्केट खाली जाईल म्हणून इथे एक चांगला प्रॉफिट पण झाला असेल किंवा लॉस झाला असेल. पण जे तुम्हाला एक प्रॉपर सेटअप तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला एका प्रॉपर सेटअपवर ट्रेड करायचं होतं ते तुम्हाला इथे पॉसिबल झालं नाही. हे कशामुळे होतं? हे होतं फक्त तुम्ही टाईम फ्रेम स्मॉल टाईम फ्रेममध्ये मार्केट बघितल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्याकडे एक एक्झिक्युशनसाठी प्लॅन नसल्यामुळं. या गोष्टी कशा लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करायचा त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. समजा मी 1 मिनिटमध्ये हा निफ्टी 50चा चार्ट ओपन करतो आणि तुम्हाला लक्षात येईल की गोष्टी आपल्या ॲक्च्युअल कुठे चुकत असतात. आता इथं जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये एक सकाळ सकाळी या रेजिस्टन्सवर मार्केटने निगेटिव्ह रेड कॅन्डल बनवली. आता बऱ्याच जणांना काय वाटतं निगेटिव्ह कॅन्डल बनवली आहे मग आपण डायरेक्ट इथे एंट्री घेऊया, कारण खालच्या साईडला सपोर्ट झोन आहे, इथपर्यंत टार्गेट आपल्याला इझिली भेटून जाईल आणि ऑब्वियस आहे, लॉजिकल आहे. पण प्रॉब्लेम काय येतो जेव्हा तुम्ही ती एंट्री घेता, प्रॉब्लेम येतो तो येतो स्टॉप लॉसचा. जर इथं प्रॉपर स्टॉप लॉस नसेल, तुमचा स्टॉप लॉस आता लॉजिकली कुठे बनतोय 24,890 वरती आणि तुम्ही रँडमली स्टॉप लॉस कुठे ठेवताय. नॉर्मली आपण काय करतो, समजा 75 क्वांटिटी आहे निफ्टी 50ची, तर आपण समजा तिथे 10 पॉईंट जरी लॉस झाला तर आपण 750 रुपये लॉस घेऊन बाहेर पडतो. आणि इथंच चुकतं आपलं. काय चुकतं की लॉजिकली एस एल असणं गरजेचं आहे. जर तुम्ही रँडम साशेमध्ये एस एल लावले तर 100% ते हिट होणार आहेत. आता जर मार्केटमध्ये बघितलं, समजा एखाद्याने इथे जर एंट्री घेतली असती या कॅन्डलच्या इन बिटवीन कुठेही, आणि समजा त्याने जर लॉजिकली एस एल इथं ठेवला असेल तर त्याचा अजून एस एल हिट झाला आहे का? नाही झाला. प्रॉपरली मार्केट खालच्या साईडला येत आहे. हां, थोडासा वेळ लागू शकतो पण मार्केट इथपर्यंत टार्गेट देऊ शकतं. याच्यामुळे एक प्रॉपर प्लॅन, प्रॉपर एस एल असणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, टाईम फ्रेम कोणती आहे? 1 मिनिट. आता 1 मिनिटमध्ये समजा या बेसिसवर मी जर इथं ट्रेड घेतली असती या कॅन्डलच्या बेसिसवर, सकाळी तर तुम्हाला माहिती आहे व्होलॅटिलिटी खूप असते, मग या 1 मिनिटमध्ये मला लगेच दिसतं की मार्केट खाली जात आहे, प्रीमियम्स इथे स्पाईक होत आहेत, अगेन मार्केट वरती गेलं की प्रीमियम अजून खाली आले, परत मार्केट खाली आलं की प्रीमियम अजून वरी गेलं. मग हे जे आहे ना 1 मिनिटमध्ये हे सारखी तुम्हाला व्होलॅटिलिटी दिसत राहणार, सारखे मूड होणार की तुम्हाला मी रँडम एंट्री घेऊ दे, पटकन मला आता 5-10 पॉईंट भेटतील आणि मी एक्झिट करेन. पण ॲक्च्युअल ट्रेडिंग 5-10 पॉईंटने चालत नाही. आपल्याला ट्रेंड कॅप्चर करावा लागतो, त्याच्याशिवाय लॉंग टर्ममध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाही. ही गॅरंटी आहे माझी, हे लिहून घ्या. कारण तुम्ही जर स्कॅल्पिंग मोडमध्ये करत असाल, 500,000 रुपये प्रॉफिट घेऊन एक्झिट करत असाल तर त्याचा इफेक्ट लॉंग टर्ममध्ये निगेटिव्ह होतो. का होतो? समजा मी छोटे छोटे प्रॉफिट्स घेत असेल आणि एखाद्या दिवशी माझा जर चांगला एस एल हिट झाला, समजा मार्केट इथून वरती जाईल पण मार्केट खाली आलं, आणि या वेळेला कसं होतं की तुम्हाला सवय आहे 500 ते 1000 रुपये प्रॉफिट घेऊन बाहेर निघायचे, पण या मोमेंटला तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही निगेटिव्हमध्ये त्याला होल्ड करता पोझिशन, आणि ते जे 500,000 रुपये तुम्ही 10 दिवस 5,000 10,000 प्रॉफिट केलेला आहे तो एका दिवसात तुमचा इथे लॉसमध्ये जातो. याच्या कारणास्तव तुम्हाला एक गोष्ट फॉलो करायची, ती म्हणजे टाईम फ्रेम. तर तुम्ही 5 मिनिटचा टाईम फ्रेम यूज करू शकता, 15 मिनिटचा टाईम फ्रेम यूज करू शकता, थोड्याशा मोठ्या टाईम फ्रेमवरती चला. ठीक आहे, तुम्हाला सेटअप्स नाही भेटतील पण ॲटलिस्ट तुमचे एस एल हिट होणार नाहीत. तुमचे जे कॅपिटल आहे ॲटलिस्ट ते तर प्रोटेक्ट होईल लॉस होण्यापेक्षा. आता इथे जर विचार केला, कालचाच सेटअप आहे, सरळ साधं सोपं सेटअप होता. आणि माझा सेटअप असा होता की जेव्हा मार्केट इथे ट्रेड करून या मार्केटमध्ये तर मी इथे ट्रेड नाही केलं, ठीक आहे, पण जेव्हा केव्हा मार्केट इथे मला ब्रेकआउट देईल तेव्हा माझं जे टार्गेट असेल या लेवलपर्यंत असेल. हा सिम्पल सेटअप आपण ठेवलेला काल आणि एकदम परफेक्टली इथे चांगला ब्रेकआउट भेटला, व्यवस्थित आपला एस एल इथे लागला आणि मार्केट एकदम स्लोली व्यवस्थित ट्रेड करत करत इथपर्यंत गेलं आणि एक चांगला प्रॉफिट आपल्याला इथे काल भेटला. आता या गोष्टी कशा मॅनेज केल्या मी? फर्स्ट गोष्ट म्हणजे की भलेही तुमचा ॲनालिसिस चुकू द्या पण तुमचा सेटअप रेडी असला पाहिजे. काय सेटअप होता आपला? इथून ब्रेकआउट जर भेटलं तर ॲटलिस्ट इथपर्यंत तरी टार्गेट अचीव करायचं आणि सिम्पली इथं भेटलेलं आहे. दुसरी गोष्ट, समजा इन केस माझा हा सेटअप वर्क नसता केला तर काय झालं असतं? माझा एस एल इथपर्यंतच गेला असता आणि तोही एस एल माझा पटकन गेला असता का? नाही, तो स्लोली गेला असता. याच्याच कारणास्तव काय झालं असतं, जरी एस एल हिट झाला तरी तुमचं माइंड शांत राहिलं असतं आणि नेक्स्ट ट्रेडसाठी तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅनिंग केली असते. आता या केसमध्ये काय होणार, जर मी याच ठिकाणी 1 मिनिटमध्ये ट्रेड केलं असतं, लाईक तुम्हाला दाखवतो 1 मिनिटमध्ये, समजा हा सेटअप आहे, ठीक आहे, या बेसिसवर मी इथे एंट्री घेतली कारण इथे एक चांगली कॅन्डल झाली आणि इथे एक सपोर्ट पण होता, या बेसिसवर मी एक रँडम एंट्री घेतली असेल, ठीक आहे, माझं एस एल लॉजिकली कुठे आहे? इथे. पण 1 मिनिटमध्ये तुम्हाला काय दिसतंय? मार्केट अप गेलं, तुम्हाला एक चांगला प्रॉफिट दिसला, मार्केट डाऊन आलं, लगेच लॉस दिसला, लगेच अप गेलं, लगेच प्रॉफिट दिला. ही जी व्होलॅटिलिटी आहे ना त्याच्यामुळे मार्केटमध्ये येतं की ठीक आहे जाऊ दे, 500 रुपये जरी प्रॉफिट भेटतो ना मग मी इथे एक्झिट करेन. आणि याच गोष्टीमुळे जेव्हा मार्केट या लेवलला येतं तुम्हाला वाटतं आता सगळाच लॉस जाईल, आलेला प्रॉफिट सगळा जाईल, या केसमध्ये मग तुम्ही एस एल तरी हिट करता किंवा आहे त्या प्रॉफिटमध्ये बाहेर निघण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्यानंतर बघा मार्केटने प्रॉपरली इथे सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलेलं आहे.
म्हणजे सेटअप्स वर्क करतात, नाही असं नाही, चुकतं ते फक्त आपली सायकोलॉजी चुकते, त्याच्यामुळे त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट काय होती, स्मॉलर टाईम फ्रेममध्ये मार्केट्स पाहायचे नाहीत, लार्जर टाईम फ्रेममध्ये मार्केट्स पहा, 5 मिनिटमध्ये पहा, 10 मिनिटमध्ये पहा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सेटअप रेडी ठेवा. भलेही तुमचा ॲनालिसिस चुकीचा असू द्या, भलेही तुमचा ॲनालिसिस 10 वेळेस रॉंग ठरू द्या, डझंट मॅटर, पण जेव्हा तुमचं ॲनालिसिस परफेक्टली वर्क करेल तेव्हा तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जी तुमचं बेस पक्कं व्हायचं आहे, जे की तुमची सायकोलॉजी पक्की व्हायची आहे. स्टॉक मार्केटमध्ये सायकोलॉजी खूप गरजेची आहे बरं का, हे एक इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. त्याच्याबद्दल मी काही व्हिडिओज टाकलेले आहेत, ते एकदा वाटलं तर पाहून घ्या. त्याच्याबद्दल क्लासेस स्ट्रॅटेजी सगळे आहेत, ते एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. आता ॲनालिसिस का गरजेचं आहे? ॲनालिसिस गरजेचं आहे कारण की तुम्ही जे प्लॅन केलं आहे ते तुम्ही ट्रेड करताय मार्केटमध्ये. जरी इन केस तो प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला, जरी तिथं तुम्हाला स्टॉप लॉस हिट झाला, माइंड शांत राहतं, ओव्हर ट्रेडिंग होत नाही, बाकीच्या गोष्टीमुळे तुम्हाला हेक्टिक होत नाही, विनाकारण टेन्शन वाढत नाही. कारण की बघा, कधी कधी ट्रेड्स घेतल्यानंतर हार्टबीट वाढते. याचं कारण एकच असतं की तुम्ही एकतर क्वांटिटी जास्त घेता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचं ॲनालिसिस इलॉजिकल असतं. तुम्हाला पण माहीत नाही की ते ॲनालिसिस बरोबर ठरेल का नाही. बस फक्त मार्केट वरती चालले म्हणून मी ट्रेड घेतली, 900 क्वांटिटी मारली, आणि मग जरी मार्केट 2-3 पॉईंट वरती गेलं तरी 1800-2000 रुपये प्रॉफिट मला इथे भेटतो. याच्याच फाउंडेशनमध्ये तुम्ही चुकता. इथंच तुमचा ॲनालिसिस किंवा इथंच तुमचं जे बिहेवियर आहे ट्रेडिंग करण्याचं तिथं चुकतं. मग तुम्हाला ते इम्प्रूव्ह कुठे करायचं आहे? प्रॉपर ॲनालिसिस, प्रॉपर स्टॉप लॉस, बिगर टाईम फ्रेम, याच बेसिक गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. तुम्ही एकदा करून बघा. कोणती मोठ्या टाईम फ्रेममध्ये मार्केट बघा. सेकंड म्हणजे ॲनालिसिस बनवा. भले स्टॉप लॉस हिट होऊ द्या, पण ॲनालिसिस बनवा, सेटअप बनवा, आणि त्याच्या बेसिसवर नंतर ट्रेड करा. ना की मार्केटमध्ये आलेल्या लगेच मी ऑपॉर्च्युनिटी शोधून ट्रेड करायची नाही. पहिल्यांदा सेटअप फॉलो करा आणि त्याच्यानंतर ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट झाली. आता तिसरी गोष्ट एक होती, ती म्हणजे की माइंडसेट मेंटेन करा. लक्षात राहू द्या, आज जरी तुम्हाला प्रॉफिट्स कमी भेटले तरी चालतील, पण कॅपिटल प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि सोबतच ते कॅपिटल जर प्रोटेक्ट झालं, तुम्ही जर समजा 1 महिना तुम्हाला ते ॲज इट इज कॅपिटल टिकवता आलं, 2 महिने जर ॲज इट इज कॅपिटल टिकवता आलं, 3 महिने जर ॲज इट इज कॅपिटल टिकवता आलं, तर ॲटोमॅटिकली तुमचा ग्राफ हा वरती जायला लागतो. तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपिरियन्स वाढतो. एक्सपिरियन्स वाढला की ॲटोमॅटिक या गोष्टी डेव्हलप व्हायला लागतात. त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. नक्की फॉलो करा, तुमच्या हितासाठी सांगतोय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि सोबतच जर नवीन असेल मार्केटमध्ये आणि अशा छोट्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला परत रेकमेंडेशन होत जातील आणि मार्केटची जी सायकोलॉजी आहे ती तुम्हाला एक प्रकारे चांगल्या समजून घेता येईल. आणि एक इम्पॉर्टंट नोट सांगायची मला, कधीही मार्केटमध्ये कॅपिटल कमी लावा. जोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल होत नाहीत तोपर्यंत कमी कॅपिटलसोबत ट्रेड करा. त्याच्यामुळे थोडासा विचार करून, मनी मॅनेजमेंट लक्षात घेऊन या गोष्टी सगळ्या व्यवस्थितपणे प्लॅन करा. हेच मला आज सांगायचं होतं. बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.